छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या लेखा विभागातील लिपिक अभिषेक सुनील ढेकळे यांच्यावर कर्तव्य बजावत असताना झालेल्या मारहाणीच्या घटनेचा महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी आज तीव्र निषेध व्यक्त केला। या घटनेच्या निषेधार्थ मनपाच्या सर्व विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज करत निषेध नोंदवला। मिळालेल्या माहितीनुसार 19 मे रोजी सायंकाळी मनपा ठेकेदार मुबारक महबूब पठाण यांनी त्यांच्या बिलासंदर्भातील फाईलबाबत विचारणा करताना लेखा विभागातील कर्मचारी अभिषेक ढेकळे यांना शिवीगाळ करून थप्पड मारल्याची घटना घडली। या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। या संदर्भात कर्मचाऱ्यांच्या वतीने आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आलं। निवेदनात संबंधित ठेकेदाराविरुद्ध तातडीने कारवाई करावी, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, तसेच भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली। निवेदन स्वीकार आयुक्तांनी घटना दुर्दैवी असल्याचे नमूद करत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे तसेच संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिलं। आयुक्तांच्या आश्वासनानंतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे आभार मानले। त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी घटनेचा निषेध नोंदवून शांततापूर्ण पद्धतीने आपापले नियमित कामकाज सुरू ठेवलं। तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडल्यास सर्व कर्मचारी संघटनेच्या वतीने कायदेशीर आणि सनदशीर मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला। यावेळी लेखा विभागातील कर्मचारी अभिषेक ढेकळे, बहुजन कामगार शक्ती महासंघ अध्यक्ष संजय रगडे, लेखाधिकारी संजय कोलते, महेश दुबे, कामरान फरहाद, तीर्थराज धुप्पे, अजय दिडोरे, सतीश चौर, अविनाश निकम, जितेंद्र खराडकर, अतुल बनकर, सय्यद कासम, ललित कापसे, ईश्वर कामेकर, प्रशांत हिवसनकर, पंधारे, मनीषा न्यायाधीश, रुपाली शेळके, पूनम क्षीरसागर, विकास शिंदे, एस बाबर यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते।